शुभ्रा शुभ्रा कोण आलं? जा दार उघड जा. गिफ्ट आहे गिफ्ट. शुभ्रा गिफ्ट. डोळे बंद कर. हात पुढे डोळे बंद कर. डोळे बंद कर. काय करू नी काय नको. धर. ओहो काय उघडून बघा. आधी पद्या थँक्यू शना. बापरे तिने उचललं. मला वाटलं ती नाही उचलणार. सोनू काय आहे? आता परत एकदा डोळे बंद करा. डोळे बंद. ठेवा. अजून एक गिफ्ट आहे. डोळे बंद करा. हॅलो, कसे आहात? मी आशा करते की तुम्ही खूप 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 छान असाल, आनंदी असाल. तर आज शुभ्राची तर गंमत बघा तुम्ही. आज तिला तिचे बाबा आहे ना गिफ्ट आणणार आहेत. आणि माझी शुभ्रा इतकी गोड आहे की आत्तापर्यंत आम्ही बघितले की शुभ्राला महागडे गिफ्ट टॉईज हे कधीच आवडत नाहीत. म्हणजे तिने कधीच अशा गिफ्टची डिमांड केलेली नाही आहे आमच्याकडे. आणि जरी आम्ही तिला विचारलं की तुला काय आणू, तरी ती आम्हाला हेच सांगते की मला बलून आणा किंवा एखादं लॉलीपॉप आणा, एवढंच ती मागते. माहीत नाही आता लहान आहे म्हणून तिला काही समजत नाही म्हणून ती मागत नाही, पण माहीत नाही. पण आहे ती शहाणी आहे. आणि जरी आम्ही असंच कुठेतरी बाहेर गेलो आणि ती हट्ट करत असेल ना, तर मी समजावते तिला शांतपणाने आणि मग ती समजून घेते. ठीक आहे, ऐकते माझं. आणि मी तिला हेच सांगते की ह्याचा काही वापर नाही आहे, आपण याच्यापेक्षा छान काहीतरी घेऊया आणि तुला ते आवडेल. एवढं सांगून पण शुभ्रा ऐकते. तर माझं छोटंसं बाळ एवढं गुणी आहे ना, खरंच ऐकते. म्हणजे रस्त्यामध्ये अजिबात गोंधळ घालत नाही, मला हेच हवं आहे. काही मुलं रडतात, लोळतात, पण शुभ्राला आम्ही त्यापर्यंत पोचूनच दिलं नाही. आम्ही लहानपणापासूनच तिला समजावून सांगितलं आहे. म्हणजे ओरडलो नाही होतं रस्त्यामध्ये. चार माणसांच्यात कधीच मुलांना ओरडायचं नसतं. ओरडलं ना की मग त्यांनासुद्धा एक अपमान वाटतो आणि मग ते आपल्या विरुद्धच करायला बघतात. त्यामुळे आपण त्यांच्यासोबत तिथे बसून त्यांना समजावून सांगायचं की ह्याचा काहीच उपयोग नाही आहे, हे घेऊन तू काय करणार आहेस, हे पडूनच राहणार आहे, ह्याच्यापेक्षा छान काहीतरी घेऊया आपण तुला. असं एवढ्या छान ह्याच्यामध्ये समजावलं ना की मुलं बरोबर ऐकतात. आणि मला तर हा चांगला अनुभव आहे. आम्ही असं काही ठरवलं वगैरे नव्हतं, पण आमच्या त्या स्वभावातून म्हणा किंवा वागण्यातून म्हणा हे शुभ्रापर्यंत पोचलं. आणि शुभ्रा पण इतकी गुणी आहे की ते सगळं ती ऐकते. तर आम्ही शक्यतो आहे ना शुभ्राला गेम्स फार आणत नाही. आता आणायचो लहान असताना वगैरे, अर्थात होतातच मुलांना खेळणी अशी. पण आता थोडी मोठी होते ना, तर आम्ही तिला काही उगाचच गेम आणत नाही. म्हणजे उगाचच खेळणी आणत नाही नको ती. आम्ही तिला लर्निंग गेम्स आणतो, पुस्तकं आणतो. तर आता तिला पण सवय झालेली आहे की ती पण आम्हाला दुकानातनं हेच बोलते की काय घेतलं, पुस्तकच घेतलं, तू दरवेळेला पुस्तकच घेते. पण समजून घेते. आणि घरी आल्यावर काय होतं, आपण असे बुक्स आणले किंवा लर्निंग गेम आणले ना की आपण त्यांच्यासोबत बसून खेळतो किंवा पुस्तक आणले की आपण त्यांना वाचून दाखवतो. त्यामुळे आपला आणि मुलांचा पण एक बॉन्ड तयार होतो. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्यांनासुद्धा अभ्यासाची गोडी लागते. नाही तर मग एखादं खेळणं आणून दिलं की तू आपला खेळत बस म्हटल्यावर मग ते एकलकोंडे पण होतात. आणि मग दरवेळेला त्यांना नवीन नवीन गेमची डिमांड पण वाढत जाते. त्यामुळे मग आम्ही त्यांना लर्निंग गेम्स किंवा पुस्तकं अशाच गोष्टी आणतो. आज आहे ना असं एकदम झणझणीत खायची इच्छा झाली होती, म्हणून म्हटलं काय करावं. तर डोक्यात विचार आला शेवभाजी करू शकतो आपण. तर घरामध्ये वाटण होतं. वाटण मस्त परतलं, पाणी घातलं, एक उकळी येऊन दिली. आणि आपण भज्यांसाठी पीठ कसं भिजवतो तसं पीठ भिजवून घेतलं. आणि चकलीच्या साच्यामध्ये घातलं, त्याची शेव पाडून घेतली, एक उकळी येऊन दिली, चवीप्रमाणे मीठ घातलं. आणि याच्यामध्ये तुम्ही तुमच्या आवडीनुसार मसाले पण घालू शकता किंवा कसुरी मेथीसुद्धा घालू शकता. इतकी छान मस्त भाजी झाली होती. हार्डली 10 मिनटात ही भाजी तयार होते आणि चवीलासुद्धा छान आणि वेगळं काहीतरी. त्यामुळे तुम्ही नक्की ट्राय करा आणि कशी झाली आहे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार. भेटूया पुन्हा एकदा छानशा अशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.